आधी जागा वाटपावरून उडालेला गोंधळ, मग अर्ज बाद होणं आणि त्यानंतर आमदारांनीच उमेदवारांना मदत न करणं, या सगळ्यामुळं सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक सध्या राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. तरीही बहुमत असलेल्या भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या इच्छुकांना बाजूला सारत राजेंद्र राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि जयकुमार गोरेंनीही राऊतांसाठी ताकद लावली. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक खात्रीनं जिंकता येईल अशा पद्धतीची सीट झाली. पण सगळं काही बाजूनं असताना देखील आता कागदावरचं सेफ गणित शेवटच्या टप्प्यात राजेंद्र राऊत यांच्यासाठी चॅलेंजिंग बनतंय. खुद्द मोहिते पाटलांनी या निवडणुकीत हा आव्हानांचा डोंगर उभा करून राऊतांचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आपले जुने डाव टाकायला सुरुवात केली. त्यामुळेच या व्हिडिओत आपण राजेंद्र राऊतांचं कागदावरचं गणित सेफ असतानाही ते डेंजर झोन मध्ये का गेलेत, त्यांच्या पुढची 5 आव्हानं कोणती आहेत, या मागचंच राजकारण आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त 17 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली. बार्शी नगर परिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जबरदस्त कामगिरीचं बक्षीस म्हणून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊतांना तिकीट दिलंय. तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर वसंतराव देशमुख हे रिंगणात उतरलेत. खरं तर सुरुवातीला ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार उत्तमराव जानकरांच्या मुलाला मिळायला पाहिजे होती आणि तसं मिळेल असं बोललं जात होतं. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं जानकर नाराज झाले. त्यांनी मोहिते पाटलांनी आपला केसानं गळा कापल्याचा आरोप केला. मात्र त्यावर आमच्या घरातला प्रश्न आहे, आम्ही घरात मिटवू असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी पडदा टाकला आणि देशमुखांना उमेदवारी देऊन भाजप विरोधात रणशिंग फुंकलं. यातच आपण आकड्याचं गणित बघितलं तर सोलापुरात एकट्या भाजपचं मतदान हे 307 एवढं आहे, तर महायुतीचा मिळून हा आकडा 466च्या वर जातो. त्यामुळं आपल्या समोर तगडा उमेदवार नाहीये असं समजून काही दिवसांपूर्वीच राजेंद्र राऊत यांनी आपल्याला 616 पैकी सुमारे 550हून जास्त मत मिळतील असा दावा केला होता. मात्र त्यांनी हा दावा केला असला तरी त्यांचा विजय इतका सोपा नाही, कारण आता त्यांच्या समोर शेवटच्या टप्प्यामध्ये 5 मोठी आव्हानं उभी झाली आहेत. त्यांच्या समोरचं पहिलं आव्हान आहे ते म्हणजे जिल्ह्यातला जरांगे फॅक्टर. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता आणि जरांगे फॅक्टर हा सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिकेमध्ये होता. तेव्हा राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना कडाडून विरोध केला होता. जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही, त्यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचा आहे असा सनसनाटी आरोप राऊतांनी केला होता. तसंच जरांगे पाटील हे महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी सुपारी घेत आहेत असा दावा करत राऊतांनी मराठा समाजाचा रोष उडून घेतला होता आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तोच जरांगे फॅक्टर आता पुन्हा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो असं माध्यमांमध्ये बोललं जातंय. स्थानिक पत्रकारांमध्ये त्याची चर्चा आहे, कारण लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही राज्यात सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. राज्याच्या तुलनेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळालेलं होतं. ही गोष्ट आपण इथं आवर्जून ध्यानात घ्यायला पाहिजे. आता दुसरं आव्हान आहे ते म्हणजे सोलापूर जिल्हा बँकेतल्या अनियमिततेचं प्रकरण. सोलापूर जिल्हा बँकेतील अनियमिततेच्या प्रकरणावरून राजेंद्र राऊत हे कोर्टात गेले होते. तेव्हा सोलापूर डीसीसी बँकेकडून 238 कोटी 43 लाख रुपयांचं अनियमित कर्ज वाटप करण्यात आल्याचा आरोप झाला होता आणि त्या आरोपापोटी जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीसाठी तत्कालीन संचालक मंडळाला कोर्टानं जबाबदार धरलं होतं आणि ती जी नुकसानीची रक्कम आहे ती व्याजासह वसूल करण्याचे आदेश देखील कोर्टानं दिले होते. आणि विशेष म्हणजे राऊतांनी उघडकीस आणलेल्या त्या प्रकरणात तेव्हा खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, बबन शिंदे, राजन पाटील, संजय मामा शिंदे, दिलीप माने, दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक हे जिल्ह्यातलेच सर्वपक्षीय दिग्गज नेते अडचणीत सापडले होते. पण यात महत्वाची बाब अशी आहे की जेव्हा राऊतांनी या कथित गैरव्यवहार प्रकरणात आरोप केलेले होते तेव्हा हे सगळे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र आता यातील अनेक नेते हे भाजपमध्ये आहेत, काही महायुतीमध्ये आहेत आणि या सगळ्या नेत्यांची सोलापुरातली ताकद बघता त्यांच्या पाठिंब्याशिवाय राऊतांना विजय मिळवणं अशक्य आहे. त्यामुळेच आता या बड्या नेत्यांनी आपल्याला झालेल्या त्रासाचा बदला घ्यायचा ठरवला तर राऊतांच्या कागदावरच्या गणिताची कशी वजाबाकी होईल हे सांगता येत नाही, कारण सध्या सोलापुरात त्याचीच आकडेमोड सुरू आहे. त्यांच्या पुढचं तिसरं आव्हान आहे ते म्हणजे प्रशांत परिचारक यांची नाराजी.
काही दिवसापूर्वीपर्यंत माजी आमदार असलेल्या प्रशांत परिचारक यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, कारण ते या मतदारसंघामधून यापूर्वी आमदार म्हणून निवडून आले होते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ समाधान आवताडेंना सोडल्याच्या बदल्यात त्यांना पक्षाकडून तसं आश्वासनही मिळाल्याचं सांगितलं गेलं. पण फडणवीसांनी ऐनवेळी राऊतांना संधी दिली, त्यामुळे परिचारक समर्थक नाराज असल्याचं दिसून येते. परिणामी परिचारकांना उमेदवारी न मिळाल्यानं पंढरपूर आणि मंगळवेढा भागातून राऊतांसाठी नाराजीचा सूरही उमटताना दिसतोय, असं तिथल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यातच आधी सांगितल्याप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेतल्या त्या प्रकरणामध्ये देखील परिचारकांचं नाव आहे, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी कायम ठेवली तर त्याचा देखील राऊतांना चांगलाच फटका बसू शकतो. आणि त्यांच्या पुढचं चौथं आव्हान आहे ते म्हणजे जयकुमार गोरेंबद्दलचा वाढता रोष. आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख ही सोलापुरातली भाजपची मातबर नेते मंडळी आहेत, पण राऊतांच्या उमेदवार निवडीपासून ते निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवण्यापर्यंत सगळीकडे दिसत आहेत ते सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जे सातारचे आहेत, पण त्यांची आत्ता भूमिका सोलापूरच्या राजकारणामध्ये सगळ्यात कळीची महत्वाची झालेली आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही देशमुख बाजूला पडलेत. सोलापूरच्या स्थानिक राजकारणात दोघांची भूमिका तितकीच महत्वाची आहे, पण पालकमंत्री गोरेंपुढे स्थानिक नेत्यांचं काहीच चालेना झाले. सर्व निर्णय प्रक्रिया गोरेंभोवतीच फिरते. त्यामुळे निव्वळ भाजपच नाही तर महायुतीच्या काही नेत्यांमध्येही गोरेंबद्दल नाराजीचा सूर आहे. गोरेंवर मनमानीचे आरोप होत आहेत. हीच गोष्ट राऊतांसाठी डोकेदुखी ठरू शकते. हा राऊतांच्या विजयातला मोठा अडसर ठरतोय. पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे ते म्हणजे मोहिते पाटलांनी लावलेली लोकल फिल्डिंग. राजेंद्र राऊतांनी अकलूजच्या चौकात जाऊन मोहिते पाटलांना उत्तर देणार असा चंग बांधला असला तरी सोलापुरात मोहिते पाटलांची ताकद ही कुणीही नाकारू शकत नाही, त्यांच्याकडे सत्ता नसली तरी. सध्याच्या घडीला मोहिते पाटील घराण्यानं अनेक वर्षाच्या आपल्या सत्तेच्या काळात जिल्हाभरामध्ये आपले विश्वासू सहकारी नेटवर्क उभं केले. हे नेटवर्क गरजेनुसार ते ऍक्टिव्हिटी करत असतात. आत्ताही स्वतः खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणुकीची सारी धुरा ही आपल्या खांद्यावर घेतली आहे भाजप विरोधात. तसंच भाजपमधला जयकुमार गोरे यांच्या एकखांबी नेतृत्वाबद्दलच्या असंतोषाची मोठ ही बांधली जाते ती मोहिते पाटलांकडून. या विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मतदान करू शकतात. त्यामुळं मोहिते पाटलांचा हा प्रभाव या निवडणुकीत दिसू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या काही काळापासून भाजपसोबत आणि त्यातल्या त्यात पालकमंत्री गोरेंसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राऊतांना हरवणं हा मोहिते पाटलांच्या प्रतिष्ठेचा विषय बनलाय. त्यामुळेच ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेची ठरली आहे. थोडक्यात काय तर कालपर्यंत भाजपसाठी राजेंद्र राऊतांसाठी जी निवडणूक अत्यंत सोपी सहज होती ती आज चॅलेंजिंग झाली आहे. राऊतांसमोर रोज नवीन आव्हानांचा डोंगर उभा होतोय. मोहिते पाटलांकडे गमावण्यासारखं काही नाही, पण राऊतांचा पराभव करून भाजपला आपली ताकद दाखवून देण्यासाठी मोहिते पाटील इरेला पेटलेत. इथला जय पराजय हा राजेंद्र राऊत किंवा वसंतराव देशमुख यांच्या पुरता मर्यादित नाही, तर तो पालकमंत्री गोरे आणि मोहिते पाटील यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा झालाय. पण तुम्हाला काय वाटतं, राजेंद्र राऊतांचं कागदावरचं गणित निकालातही कायम राहील की दगाफटका होईल? मोहिते पाटलांच्या खेळीला यश येईल की जयकुमार गोरे हेच सोलापूरचे नंबर 1चे नेते आहेत? आणि या निवडणुकीत कोण बाजी मारेल? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.